सध्या बऱ्याच हॉटेल किंवा ढाब्यांवरती काळ्या वाटणातील शेवगा मसाला खूप प्रसिद्ध आहे. तर तसाच हॉटेल स्टाईल काळ्या वाटणातील शेवगा मसाला बनवतोय. झणझणीत असा शेवगा मसाला आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये बनणार आहे. मी जर माझ्या पद्धतीने शेवगा मसाला बनवला तर ज्यांना शेवगा आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीनं खातील शेवगा. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर उन्हाळा आहे, बाजारामध्ये भरपूर अशा शेवग्याच्या शेंगा आहेत. तर मी तर देशी शेवगा घेतलेला आहे. हा इथं आपण 1/2 किलो शेवगा घेतलेला आहे आणि आता आपण हा चिरून घेणार आहोत. शेवगा चिरताना पाठीमागचा आणि पुढचा टोक काढून आपण त्याची थोडी जेवढी साल निघते तेवढीच काढायची आहे. खूप जास्त शेवग्याची साल काढायची नाही, कारण की सालीमध्ये सुद्धा प्रथिनं असतात. शेवगा हा सध्या बहुगुणी असा समजलेला आहे, कारण की शेवग्याची फुलं, पानं आणि शेंगा याचा सगळ्यांचा वापर केला जातो. आता इथं आपण सगळ्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत, त्या आता आपण पाण्यामध्ये टाकून धुवून घेणार आहोत. आता शेवग्याची भाजी बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काळं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण कांदा फोडून मग आपण डायरेक्ट गॅसवरती अशी जाळी किंवा दुसरी चाळण तुमच्याकडे असेल त्यावरती ठेवून कांदा असा आपण भाजून घेणार आहोत. म्हणजे स्मोकी फ्लेवर येणार आहे आणि आपल्या वाटणाला काळा रंग येणार आहे. आता इथं मी फुटाण्याच्या डाळीचा वापर करत आहे. हॉटेलमध्ये फुटाण्याची डाळ आणि बाजरी याचा दोन्हीचा वापर केला जातो, परंतु आपण फक्त इथं फुटाण्याची डाळ वापरणार आहे भाजी दाट होण्यासाठी. इथं मी पाववाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता, परंतु इथं मी तव्यामध्येच भाजून घेतलेलं आहे. काळपट होईपर्यंत आपण खोबरं आणि फुटाण्याची डाळ भाजून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि आपण जे कांदा भाजला होता त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि तसाच काळा कांदा आपण वापरायचा आहे. शिवाय कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठसुद्धा आपण यामध्ये वाटणामध्ये घालणार आहोत. मिक्सरमध्ये आपण छान याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे. तर आता आपण कुकरमध्ये झटपट अशी फोडणी तयार करून घेऊया. आता हॉटेल स्टाईल बनवतो यासाठी मी थोडंसं तेल वाढतं घातलेलं आहे. तुम्ही घरामध्ये कमी घातलं तरी चालू शकतं. 2 ते 3 पळी तेल घातले. तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची आहे आणि त्यामध्ये आपण शेवगा सुरुवातीला तेलामध्ये थोडा परतून घेणार आहोत. म्हणजे त्याचा थोडासा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि तेलामध्ये शेंगा चांगल्या मऊ होतात आणि टेस्टही छान येते. आता सुरुवातीला कट चांगला यावा यासाठी मी तेलामध्येच आपली कोल्हापुरी चटणी असते ती घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तुम्ही लाल मिरची पावडर वापरत असाल तर त्याबरोबर गरम मसाला घातला तरी चालू शकतो. मसाला थोडा परतला की आपण त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालणार आहोत. तेलामध्ये आपण चटणी घातल्यामुळं बघ इथं पाहू शकताय कट एकदम छान आलेला आहे आपल्या भाजीला. आता हे वाटण आपण थोडं थोडं पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला बायका असं म्हणतात की आमची भाजी छान होत नाही, परंतु मसाला भाजण्याची जी कला आहे त्यामध्येच भाजीची टेस्ट पूर्ण तयार असते. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही भाजीचा मसाला व्यवस्थित भाजता तेलामध्ये त्याच वेळेला त्या भाजीची टेस्ट वाढते. मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला कितपत पातळ भाजी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे आणि आपण या कुकरला झाकण लावून घेणार आहोत. कुकरला इथं आपण फक्त 2 शिट्ट्या देणार आहोत. 2 शिट्टीमध्ये आपला शेवगा लगेच शिजून जाईल. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण हा कुकर उघडणार आहोत आणि झणझणीत असा शेवगा मसाला आपला तयार झालेला आहे. मी खूप जास्त पातळ केलेला नाही, अंगापुरतं पाणी असेल इतपतच आपण त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. इथं पाहू शकताय बरोबर आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत. अजिबात शेवग्याच्या शेंगा फुटलेल्या नाहीत, व्यवस्थित शिजलेल्या आहेत. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही, अशी आपण भाजी बनवलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं शेवगा घरामध्ये बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं नक्की एकदा शेवगा करून पहा. ज्यांना शेवगा आवडत नाही ते आवडीनं शेवगा मसाला खातील. आता हा काळ्या वाटणातील झणझणीत असा शेवगा मसाला आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. पाहू शकताय खूप जास्त घट्ट नाही, पातळ नाही असा झालेला आहे. त्यामुळं बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी भाताबरोबर अतिशय छान लागणार आहे हा शेवगा. घरात आपण शेवग्याची आमटी करतो, बऱ्याच वेळेला डाळ शेवगासुद्धा करतो. तर या पद्धतीनं हॉटेल स्टाईल काळ्या वाटणातील शेवगा मसाला नक्की ट्राय करून पहा. इथं दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल तुमच्या. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद. बाय.